आणि माझे सहकारी महावीर हॉस्पिटलचे मालक डॉक्टर विकेश मोते यांच्या माध्यमातून मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सेवा बजावत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपणा सर्व डॉक्टरांचा बंधू भगिनींचा सन्मान केला पाहिजे म्हणून डॉक्टर विकेश मोतांनी त्यांच्या पत्नी अंजनी मोता उपसरपंच झाल्यानंतर मला सांगितलं आणि 2 ते 3 दिवसांमध्ये हा कार्यक्रम ठरला। हा कार्यक्रम खरं तर दादा कामशेटला होणार होता, पण नंतर वेळेअभावी आणि नवरात्रीमध्ये आपणच्या टायमिंगनुसार हा कार्यक्रम आज माननीय खासदार महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते यांच्या कार्यालयामध्ये करण्याचं ठरवलं। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक डॉक्टर आहेत, आदरणीय दादा वाडवकर, मी खरं तर सर्व डॉक्टरांना धन्यवाद देतो। आपण अनेक पुरस्कार मावळच्या माध्यमातून देत आलेलो आहोत, पण खरं तर ह्या पुरस्काराने जेवढे आपण पुरस्कार देतोय त्याच्यामधला सगळ्यात चांगला पुरस्कार म्हणून आजचा पुरस्कार आपण पाहिलं पाहिजे। अतिशय चांगल्या पद्धतीने या डॉक्टरांनी सेवा बजावली म्हणून त्यांना जीवन रक्षक पुरस्कार आपण तुमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी देतोय। आदरणीय खासदार साहेबांचं या ठिकाणी मनोगत होईल। मी पुन्हा एकदा आपण सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचं मनापासून स्वागत करतो। मी खरं तर डॉक्टर विकेश मोतांना धन्यवाद देईल की मावळमध्ये दादा आहेत, अनेक जण आहेत। आम्ही कधी जरी फोन केला, दादा असो कुणी असो, पेशंटला बिलाच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त आमचे फोन जात असतील। पेशंट वाचवण्याच्या बाबतीत देखील चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण काम करताय। डॉक्टर दादा, मी खास करून डॉक्टर विकेश मोत्यांना धन्यवाद दिले। एक पेशंट आम्ही आपण ज्यावेळेस रात्रीच्या दौऱ्यावर होते तेव्हा पाहिला, अक्षरशः तो पेशंट जागला नसता, पण त्यांनी कसा पेशंट जागवला हे त्यावेळेस आम्ही पाहिले। अनेक पेशंट त्यांच्या माध्यमातून मी जगलेले पाहिले आणि तुम्ही जे मान्यवर डॉक्टर आहात ते देखील त्या हॉस्पिटलला भेट देऊन तिथं आपण उपचार करत असता। मी मनापासून आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो, पुरस्काराबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो। मी आदरणीय मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना विनंती करतो आपण या पुरस्काराला शुभेच्छा द्याव्यात। पुरस्कार झाल्यानंतर गोंधळ होईल अगोदरच बोलतो। शिवसेना आणि डॉक्टर विकेश मोता यांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स वाहक यांचा गुणगौरव आणि त्यांच्या कार्याचा सन्मान सोहळा या ठिकाणी होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष या मावळच्या भूमीमध्ये सेवा देणारे माझे सहकारी, आमचे मार्गदर्शक म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, दादा वाडवकर, माझे सहकारी जिल्हा प्रमुख राजेश खानवर, कामशेत नगरीच्या नव्यानं उपसरपंच झालेल्या अंजलीताई, विकेश मोता, विशाल, आमच्या बोंडवेताई, उपस्थित सर्व डॉक्टर, लोकमान्य हॉस्पिटलचे आमचे डॉक्टर जोशी, त्यांच्या सगळी टीम। खरं तर मला तुम्हाला आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेकांना बरेच वर्ष झाले असेल, मला जवळपास राजकारणात 30 वर्ष झाले, पदावरती 30 वर्ष झाले। त्याच्या अगोदर मी युवा संघटनेमध्ये देखील काम केलेले आहे, कारण मी नगरसेवक झालेलो मला 30 वर्ष झाले आणि मी पण माझी रोजची ओपीडी असते तुमच्यासाठी। तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे आजारी पेशंट येतात, तुमच्या ओपीडी मध्ये काही डॉक्टर सगळ्यांवरती विलास करतात। आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस त्याचं समजून घेणं, त्याला आधार देणं, काम होत नसेल तरी त्याला धीर देणं। मी माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत आणि चांगले डॉक्टर आहेत, तुम्हाला सांगतो, मी त्यांचं पाहिले
की डॉक्टरांचं काम पहिलं धीर देणं. खरं तुम्हाला सांगतो, मी एक उदाहरण तुम्हाला या निमित्तानं सांगतो. माझे सहकारी शहर प्रमुख भगवान वाल्लेकर ब्रेन हॅमेजमुळं बिर्ला हॉस्पिटलला होते आणि माझं एक होतं की मी प्रत्येक माणसाला धीर देण्याचं काम करतो. डॉक्टर दादा मी हॉस्पिटलला गेलो, एक नायर का साऊथ इंडियन होतं डॉक्टर, ते मला गेले म्हणते एक घंटा 1.5 घंटा रह गए. तुमने यार तुम डॉक्टर है क्या, कौन है? डॉक्टर ने बोलना चाहिए कि ठीक है हो जाएगा, पेशेंट ठीक हो जाएगा. आणि धीर देत बसलो मी. त्यांना 2-3 वेळा असं चप्पल मारली, म्हणलं अप्पा तुम्ही बाहेर नाही सांगता. थोडे डोळे उघडले आणि ते आज पण जिवंत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे खूप चांगले डॉक्टर्स आहेत. तुमच्या औषधाने काही माणसं बरी होत नाही, परंतु त्याला प्रेम दिल्यानं, त्याला विश्वास दिल्यानं आणि तू त्याच्यातून बाहेर पडशील, तू नक्की बरा होशील. मी डॉक्टर विकेश मुत्तांना मी खूप जवळून पाहतो. विकेश माझा जवळचा सरकारी कार्यकर्ता आहे. विकेशकडे गेला ना माणूस, तो पहिला त्याला धीर देतो, पैशाचं नंतर विचारतो, पहिलं धीर देतो, तर तू बरा होणार आहे, हे होणार आहे. मी एक पेशंट पाहिला, मला त्या दिवशी विकेश रात्र झाली होती, पाऊस पडत होता आणि मी पण 14-14, 15-15 तास काम करतो. खरं सांगतो, सकाळी बाहेर पडलो तर कधी रात्री 11-12 वाजेपर्यंत येतो. परवा दिवशी माझी मिसेस मला म्हणली तू पेइंग गेस्ट सारखे घरामध्ये येतात आणि सकाळी बॅग घेतात बाहेर पडतात. बॅग घेऊन जाणं म्हणजे मला एक ट्रेन बरोबर घ्यावाच लागतो, कारण रस्त्यामध्ये झाल्यानंतर. तर मी विकेशकडे रात्री 10:30-11 वाजले होते ना, विकेश 11 वाजले होते, 11:30 वाजले होते. तर विकेश मला म्हणला की तू पेशंटला फक्त पहा. त्या पेशंटची मी हालत पाहिली, त्याला सळी गेली होती, इथनं गेली होती, पाठीमागं निघाली आणि मी ते हालत पाहिल्यानंतर म्हणलं कसं काय ठीक होईल पेशंट. परंतु विश्वास डॉक्टरांचा तो निर्माण करण्याचं काम खरं तर मुकेशने केलं. तुम्ही सुद्धा खूप चांगले काम करता सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये. कोरोनाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं जनमानसाला आधार देण्याचं काम. कोरोनाच्या औषधाने कुणी बरा झाला नाही असं मला वाटतं, की कुणी बरा झाला आहे असं वाटत नाही, पण धीर देणं खूप. मी पण अनेक हॉस्पिटलला त्यावेळेस भेट दिली. मला त्या कोरोनामध्ये डॉक्टर साहेब माझ्या घरच्यांनी वेगळी रूम केली होती. तुम्हाला पुढं जायचं तिकडे जा, पण त्या रूम मध्ये जाय, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, एवढे घरचे काम करते. प्रत्येक माणूस घाबरला होता. मी कोरोनाच्या 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. माझी स्वतःची बहीण, तिचं वय म्हणजे माझी सगळ्यात थोरली बहीण, तिचं वय जास्त होतं आणि ती कोरोनामध्ये, तिला कोरोना झाला कळालं, मी तिला भेटायला गेलो घरी. तर ती मला बाजून लांबून म्हणते तू जवळ येऊ नको, तू लांब जा, माझ्यामुळे तुला होईल. आणि मग मी वायसेमला डॉक्टरांना सांगितलं, सगळ्यात चांगले डॉक्टर म्हणतो वायसेमला उपचार करतात, बाकी कुठल्या हॉस्पिटल जाऊन वायसेमला गेले. 2-3 दिवसांनी मला तिचा फोन आला, 2 दिवसांनी, की माझं काही खरं नाही. मी हॉस्पिटलला गेलो, मी स्वतः किट घातलं आणि मी गेलो तिच्याजवळ. तिला म्हणतो काही होत नाही तुला. मी आलो, बिलकुल काय होत नाही, बरे झाले. आमच्याकडे एक डॉक्टर सुरवसे म्हणून येतात वाकड फाट्यावरती. त्यांच्या हॉस्पिटलला एक पेशंट होता, माझ्या जवळचा कार्यकर्ता होता आणि त्याच्या मुलाने मला फोन केला की पप्पा म्हणतात की माझं काही खरं नाही, तू डॉक्युमेंट कर म्हणून, पेपर तयार कर. मी म्हणलो कुठे तुझे पप्पा? तुमच्या हॉस्पिटलला आहे. कोणत्या हॉस्पिटलला? डॉक्टर सुरवसेच्या हॉस्पिटलला. डॉक्टर सुरवसेंना फोन केला. डॉक्टरांना म्हणलो मला फक्त त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलायचं. त्यांनी व्हिडिओ कॉल केला तर ते मला फॅन दादा दिसला. असा पहिला कॉल केला, फॅन दिसला. मी म्हणलं टंकल सर, त्याचं टंकल नाव होतं. म्हणलं टंकल सर तुम्ही फॅन का बघताय ना, की तुम्ही जर विचार केला ना मला घरी यायचं नाही, तुम्ही तसंच त्या फॅनच्या बरोबर वरती जाणार. तुम्ही विचार करा मला घरी यायचं, तुमचा आत्मविश्वास प्रबळ ठेवा, तुम्ही 100% घरी येणार. ती व्यक्ती बरी झाली कोरोनामध्ये. इथं आल्यानंतर वय त्यांचं 65 होतं, माझ्या पाया पडले म्हणजे तर तुमच्यामुळे बरं झालं. मी एवढं सांगायचं तात्पर्य तुम्हाला डॉक्टर एवढंच आहे की विश्वास निर्माण करण्याचं काम पेशंटमध्ये आपण करा. आपण खूप चांगलं काम करता. मी अनेक हॉस्पिटलच्या विरोधात देखील बोललेलो आहे, विरोधात देखील पत्रव्यवहार केलेला आहे.
मी बिर्ला हॉस्पिटलला डॉक्टर साहेब 4.5 कोटी रुपये भरायला लावले धर्मादाय ऍक्टकडे. त्यांचे त्या पॉटचे त्यांनी भरले नव्हते. मी अनेक डॉक्टरांकडे, मायमारची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल. मायमार हॉस्पिटलला सुद्धा मी गेलो, त्या ठिकाणी त्या व्यवस्थित वागल्या नाही. मी त्यांच्या विरोधात तक्रार केली. शेवटी येऊन स्वतः कराड सर माझ्याकडे आले, घरी आले माझ्याकडे. राहुलने मला 2-3 वेळा फोन केला आणि मी नंतर म्हटलं की ठीक आहे, मला आकस नाही आम्हाला, पण पेशंटला धीर देण्याचं काम, बरं करण्याचं. गरीब माणसं असतात, सगळीच काही श्रीमंत नसतात, गरीब माणसं असतात. मी मला जो वैद्यकीय सहायता निधी पंतप्रधानाचा मिळतो त्याच्यामध्ये आतापर्यंत 7.5 कोटी रुपये पेशंटवरती खर्च केले. आमचा एक वैद्यकीय कक्ष चालवतो आमचा सागर पाचंडी, त्यांना मुख्यमंत्री साहित्यातून काही आपल्या काही संस्था असतात, त्यांच्याकडून चॅरिटेबल संस्था, त्यांच्याकडून निधी मिळून दिल्या. व्यक्तिगत स्वरूपामध्ये अनेक जण मदत करतात त्यांच्या. डॉक्टर साहेब मी 9 कोटी रुपये अशा प्रकारचे आतापर्यंत त्या पेशंटला मिळवून दिले. शेवट आपण जे काम करता, तुमचं काम येणार, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक डॉक्टरांचं काम खूप, म्हणजे त्या कामाची तडजोड नाही किंवा तोड करता येत नाही किंवा त्याचं मूल्यमापन करता येणार. तुम्ही खूप चांगलं काम करता, कारण मनुष्य जातीला जीवदान देण्याचं काम तुम्ही करता. आणि म्हणून तुमचा सन्मान माझ्या हस्ते होतोय किंवा माझ्या उपस्थितीमध्ये होते, तो आमचं भाग्य आहे. मी तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही जे काम करता तुम्ही खूप चांगलं काम करता. त्या कामाची तडजोड नाही. काही वैद्यकीय क्षेत्रातले काही अपवाद असे असतात की त्याला पाठिंबा लावण्याचं देखील काम करतात आणि ही घडतात. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मी देखील ओपीडी चालवतो म्हणजे की माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस वेगवेगळ्या कारणास्तव येतो, त्याचे कारण वेगळे असतात, परंतु त्याला धीर देण्याचं काम करतो. कधी आम्ही त्रास झाला, काय झालं, लागू नाही. परवा आमच्या सरिताताई साने यांचा ॲक्सिडेंट झाला माझ्या समोरच. डॉक्टर जाधव म्हणून ऑर्थोपेडिक आहेत तिथं. मी रात्री 10-10:30 वाजले होते, मला तिथे गेलो होतो. मी स्वतः गेलो त्यांना बरोबर घेऊन. ते रात्री बिचारे उठून आले, 11 वाजता त्याच्यावरती इलाज केला. म्हणजे ही पण बघा, घरी गेलेला किंवा फॅमिली बरोबर असणारे डॉक्टर सुद्धा वेळ पडली तर ते तात्काळ त्या ठिकाणी येऊन उपचार करण्याचं काम करतात. तुम्ही देत असलेली सेवा ही खूप मोठी सेवा आहे. दादाचे माझे गेले अनेक वर्षापासूनचे संबंध आहे. कधी एखाद्या पेशंटसाठी फोन केला किंवा काही उपचाराच्या बाबतीत दादा असेल, दादाचे चरण किंवा असेल, कधी नकार नसतो. आणि मी प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता, तुम्ही खूप मोठं काम करता. कारण डॉक्टर पेशाच असा आहे की त्याला परिवाराकडे दुर्लक्ष करावं लागतं, त्याच्या वेळेकडे दुर्लक्ष करावं लागतं, पण त्याला वैद्यकीय सेवा पहिली द्यावी लागते. त्याच पद्धतीने ॲम्ब्युलन्स चालकांचा, वाहकांचा या ठिकाणी सत्कार होतोय. ॲम्ब्युलन्स पण तशाच पद्धतीने बरोबर कॉल केला त्याला यावं लागतं, सगळी परिस्थिती पाहावं लागतं. जो कुणी एखादी डेड बॉडी न्यायचा असेल किंवा पेशंट न्यायचा असेल, पहिलं त्याला त्याची रक्कम ते बघत नाही किंवा पैसे देण्याचं बघत नाही, परंतु त्याला ती सेवा देण्याचं काम करतात. म्हणून तुम्ही करत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारचं आणि मानव जातीच्या हिताचं काम आहे. आणि म्हणून जीवन रक्षक पुरस्कार आज या ठिकाणी माझ्या शुभ हस्ते देण्यात येणारे मी सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स, त्यांचे सर्व सहकारी, कंपाऊंडर असेल किंवा त्या ठिकाणी काम करणारे आया असेल, नर्स असेल, सगळ्या तुमच्या एकंदरीत त्या परिवारातील जवळच्या सगळ्या घटकातील लोक आहेत. आणि म्हणून तुम्हाला मनस्वी माझ्या वतीनं धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. एका चांगल्या उपक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला विकेश गुप्ता आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी सगळ्यांना एकत्रपणे केलं. डॉक्टर विकेश मुत्ता आणि त्यांची सगळी टीम, तुम्हाला सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. कारण तुम्ही सगळे डॉक्टर्स हे एकत्रपणे आणण्याचं काम केलं. मला त्यांच्याबरोबर, त्यांच्यासमोर माझं म्हणून व्यक्त करण्याचं खरं तर भाग्य लागलं. म्हणून तुम्ही सगळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अतिशय कुशलतेने आणि चांगलं काम, प्रेरणादायी काम आपण करतात. तर तुमच्या कामाला मी सलाम करतो. जीवन रक्षक पुरस्काराने ज्यांना ज्यांना सन्मानित करणारे त्या सर्व सन्मानित मनस्वी अभिनंदन करतो. माझ्यामध्ये थांबवतो. धन्यवाद. खरं तर आप्पा यांची जे ओपीडी आहे त्या ओपीडी चालूच असतात.
तुमच्या पण ओपीडी अशा अनेक पंचवार्षिक चालू राहाव्यात असेच आम्ही तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यानंतर खरं तर आपण पुरस्कार सोहळा चालू करायच्या आधी माझी एक डॉक्टरला विनंती की आपल्या कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर प्लीज आपण एक 1-2 मिनिटाचा मनोगत व्यक्त करा. ठीक आहे. पहिला खरं तर हा जो पुरस्कार आहे जीवनरक्षक पुरस्कार 2025 आणि हा पुरस्कार ज्या डॉक्टरांना देण्यात येणार आहे त्या डॉक्टरांनी खरं तर या 2 पेशंटसाठी खूप अथक असं परिश्रम घेतलेलं आहे आणि त्या सर्व डॉक्टरांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा विनंती करतो डॉक्टर शैलेश अडवाणी MD मेडिसिन आहेत त्यांना जीवनरक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आहे. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो खासदार श्रीनाथ बारणे यांना विनंती करतो की आपण यांना पुरस्कार द्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्टर्लिंगचे डायरेक्टर आहेत, त्यानंतर लाईफ पॉइंट याही हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत, त्याचप्रमाणे बिर्ला खरं तर सरांचं विशेष हे आहे की या केस मध्ये त्यांना रात्री 2 वाजता जरी फोन केला 12 वाजता जरी फोन केला तरी सरांनी तो फोन रिसीव्ह करून त्या संदर्भात त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या 2 केस मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे पेशंट हँडल केलेले आहेत. आणि खरं तर जे काही प्रश्न असतील कारण की हे दोन्ही जे पेशंट होते ते पेशंट खूप सिव्हिअर कंडिशन मध्ये होते, अशा पेशंटला वाचवण्याचं काम त्याच्यामध्ये त्या टीम मध्ये खरं तर डॉक्टर शैलेश अडवाणी सर यांचाही खूप मोठा त्यामध्ये वाटा आहे आणि त्यासाठी सरांना एकदा जोरदार टाळ्या. दिघे सर मेंदू आणि मनका तज्ञ आहेत. मी दिघे सरांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. मुनेश दिघे सर आहेत, हे न्यूरोसर्जन आहेत आणि केम त्या हॉस्पिटलमधून ते त्यांनी त्यांची डिग्री पूर्ण केलेली आहे. आदित्य बिर्ला असेल, ज्युपिटर लोकमान्य असेल, पवना असेल, या ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा देत असतात. सरांनी अनेक ह्या दोन्ही पेशंट मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. मी त्यांच्या फॅमिलीला विनंती करतो आपण पुढे यायचंय. मॅडम आहेत, प्लीज मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपण जोरदार करायच्या त्यांचं खरं तर या सत्कारामध्ये त्यांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी आलेली आहे. दिघे सरांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी आलेली आहे. खरं तर हा सोहळा या 2 पेशंट मध्ये या सरांनी दिघे सरांनी अतिशय परिश्रम घेऊन या पेशंटला वाचवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करायचं आहे. या ठिकाणी त्यावर नितेश जयस्वाल सरांना विनंती करू की आपण पुढे यायचं आहे आणि फॅमिली सोबत आलं तर फॅमिली विनंती करू आपणही पुढे यायचं आहे. सर मातोश्री हॉस्पिटल, त्याचप्रमाणे रुपीनगरला जे हॉस्पिटल आहे मातोश्री, त्याचप्रमाणे हे जे ICD ची जी प्रोसेस असते त्या प्रोसेस मध्ये सर खरं तर खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि या दोन्ही पेशंट मध्ये सरांनी खूप अथक असा परिश्रम घेतलेला आहे आणि त्या निमित्तानेच त्यांना हा पुरस्कार जीवन रक्षक पुरस्कार हा ठिकाणी देण्याचा आहे. विथ फॅमिली हा पुरस्कार सर स्वीकारतात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. त्यांचा जीवन रक्षक पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. YCM मध्ये ते सगळे एकदाच ठेवा होते यार. या ठिकाणी जीवन रक्षक पुरस्कार 2025 हा त्यांना सन्मानित करण्यात आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो आपले समोर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर
डॉक्टर अभिजित मोरे अस्थिरोग तज्ञ आहेत, यांनाही जीवनरक्षक पुरस्कार 2025 या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. जे बने पेशंट होतं त्याच्यामध्ये सगळ्यात अवघड ज्या सर्जरी होती त्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्या खरं तर या सर्वांच्या अथक परिश्रमानेच हे दोन्ही पेशंट अगदी व्यवस्थितरित्या त्यांचे आता चालत आणि बोलत आहेत त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे पुढील डॉक्टर आहेत डॉक्टर नरेश चव्हाण, भूलतज्ञ आहेत. खरं तर या सर्जरीज मध्ये भूलतज्ञ अत्यंत महत्वाचं काम या ठिकाणी बजावत असतात, कारण पुढील सगळ्या सर्जऱ्या भूल नंतरच त्या होत असतात. या सर्जरीज मध्ये डॉक्टर नरेश चव्हाण भूलतज्ञ यांचा या ठिकाणी सन्मान होते, विथ परिवार विथ फॅमिली त्यांचा या ठिकाणी सन्मान होते. सर बाजूला काळाच्या मध्ये त्यांचं स्वागत करायचं या ठिकाणी. त्यानंतर पुढील डॉक्टर आहेत डॉक्टर बीना जैन, याही भूलतज्ञ आहेत आणि लोढा सरांसोबत जे काही सर्जरी झाल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांनी हे काम पाहिलेलं आहे. या ठिकाणी सन्मान होतोय डॉक्टर बीना जैन यांचा. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचंही अभिनंदन करायचं आहे. यानंतर डॉक्टर आशिष पटणी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यासाठी लोकमान्याचे उमाकांत गरांडे सर यांनाही विनंती करतो आपण पुढे यायचंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. खरं तर टाळ्या थांबून नका देऊ. सर समोर त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ज्यांनी काम पाहिलेलं आहे किरण किलावाला, मिस्टर प्रवीण नरावडे आलेत का? प्रवीण नवले यांनी तर बरं या पेशंट मध्ये त्यांनी ब्लड जवळजवळ 40 ब्लड बॅग यांनी त्यावेळेस प्रोव्हाइड केले आणि पाहिजे त्यावेळेस त्यांनी ब्लड दिलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. या ब्लड बँक वाल्यांचं विशेषतः दोन्ही केस मध्ये मला जे 30 ते 40 बाटल्या रक्ताच्या लागल्या होत्या त्या पहिल्या 15 ते अर्ध्या तासाच्या आत पहिले 5-5 बाटल्या त्यांनी जागेवर पोहोचवल्या विदाउट क्रॉस मॅच, जे इलिगल आहे बट पेशंटच्या जीवाला महत्वाच्या होत्या. त्यामुळे स्वतःची डेअरिंग दाखवून त्याने दिली. 40 ते 45 रक्ताच्या बाटल्या पुरवणं सहज शक्य नसतं. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. त्यानंतर विकास वायकर खरं तर ठाणगे पेशंटला आणण्याचं काम त्यांनी अत्यंत तत्परता दाखवलेली आहे आणि त्यांना वेळेवरती पोहोचल्यामुळे खरं तर ते पुढील जो दुर्घटना तिथे टळलेली आहे त्या ठाणगे पेशंटची, अगदी 5 मिनिटात त्यांनी त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे. आणि त्यांना जी मदत करणारे होते पिंटू मानकर, जे KKR सर्व्हिसचे ते त्या ठिकाणी काम करतात, त्यांनी या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे आणि या पेशंटला त्यांनी वेळेवरती आणण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे. विकास वायकर जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. ॲम्ब्युलन्स सर्व्हिस ही अत्यंत महत्वाची सर्व्हिस असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे काम पाहिलेलं आहे आणि यांना या ठिकाणी 21,000 रुपयाचा चेक देण्यात येत आहे.
जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं यांना या ठिकाणी त्यांचे मित्र आलेले आहेत या ठिकाणी. हा 21,000चा चेक हा त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. खरं त्यांनी त्यांच्या कामामध्ये अत्यंत तत्परता दाखवल्यामुळे त्यांना या ठिकाणी हे सगळं हे बक्षीस मिळत आहे. अशाच प्रकारचं त्यांनी यापुढे काम करावं अशी. त्यानंतर पुढे कामशेत मधले जे अँब्युलन्स सर्व्हिस आहे KKR कैसर अँब्युलन्स सर्व्हिस कैसर शेख या ठिकाणी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती की आपण पुढे यायचंय. बने पेशंट मध्ये यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. रात्री 2 वाजता या पेशंटला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्यांना 50,000चा चेक या ठिकाणी देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कैसर शेख साठी. यांनी खरं तर 2 वाजता ते त्यांनी त्या पेशंटला आणलेलं आहे. पिंटू यादव, पिंटू मानकर. ठीक आहे, चला इकडे यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. खरं तर ग्राउंडवरती काम करणं काय असतं याच्याकडून आपल्याला बघायला मिळतं. सर्व्हिस अभिनंदन अडसूळ आणि प्रतीक गणेश सरांना विनंती करतात त्यांनी पुढे यायचंय, त्यांना सन्मानित करण्यासाठी. प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून सर्व काम केलेलं आहे त्यांचंही सन्मानित करण्यात येतं. आता उपस्थित असलेल्या डॉक्टरांपैकी 1-2 मिनिटांमध्ये मी डॉक्टरांमध्ये विनंती करतो की कोणतरी आपलं एक मत व्यक्त करावं. 1 मिनिट बोलावं. देगे सरांना विनंती करतो की आपण एक आपलं मत व्यक्त करायचं आहे. गुड आफ्टरनून सर्वांना. विकी सरांसोबत माझा जवळपास 8 ते 10 वर्षाचा ओळख आहे. सर डेफिनेटली कोणताही पेशंट आला तर इमर्जन्सी ट्रीटमेंट देऊन त्याला स्टेबल करून आणि नंतर मग त्याला पुढचा जे काय आहे फायनान्शियल ते बघतात. आणि हे 2 पेशंट तर ते खूप एक्झाम्पल आहे, पण मागच्या 10 वर्षामध्ये त्यांच्यासोबत बरेच पेशंट आपण ट्रीट केलेले आहेत. आणि हे खूप प्राऊड मुवमेंट आहे. सरांनी ऑर्गनाईज केला आणि आपणकडून हे पुरस्कार मिळाला तर आय फील रिअल व्हेरी प्राऊड. आणि हे आमचं काम रेकग्नाईज केलं त्याच्याबद्दल व्हेरी हॅपी. शब्द फक्त अडवाणी सर बोलणार आहे. डॉक्टर विकेश मुथा यांच्याबरोबर मला आता काम करताना मोर दॅन 15 इयर्स झालेले आहेत. आणि पूर्वी मी कामशेतला जाऊन त्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट करून पेशंटला लागणारी ट्रीटमेंट वगैरे सगळी प्रोव्हाइड करायचो. इतक्या वर्षानंतर त्यांचा विश्वास माझ्यावरती आणि माझा त्यांच्यावरती जो निर्माण झालेला आहे की बरेच पेशंट आम्ही आता टेलिफोनिक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बऱ्याच पेशंटला बरं करतो, त्यांना चांगला उपचार देतो आणि वेळेवरती त्यांची मदत करून आपण त्या सगळ्यांना त्याच्यातून व्यवस्थित बाहेर काढून सगळा आनंद जो मिळतो तो पुढे असेच कंटिन्यू राहणार आहे. तो याबद्दल मी विकेश मुथाचा आभार मानतो. थँक्यू. जोशी सर जरा म्हणत तिथं लगेच बिहाफ ऑफ बाकीचे लोकांच्या विषयी. वास्तविक डॉक्टर विकेश मुथा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये
काम करणारे सर्व कर्मचारी आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व डॉक्टर आणि त्याही मध्ये ज्या विशेष काही रुग्णांसाठी ज्यांनी जीवाचं रान करून त्यांना जीवन रक्षण देण्याचं काम केलंय अशा डॉक्टरांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आज आपल्या या परिसरातले आपल्या सर्वांच्या हाकेला म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या जवळचे मित्र असणारे असे संसद रत्न आप्पा, म्हणजे मावळचा आवाज दिल्लीपर्यंत जर कोणी पोहोचवायचा असेल आणि फक्त वैद्यकीय क्षेत्रातलाच नाही तर अगदी मराठी भाषेच्या म पासून आप्पांनी सुरुवात केली आणि तिला राजभाषेचा दर्जा मिळावा या दृष्टीने आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवला असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार यांचे शुभ हस्ते गौरव होते. वास्तविक पाहता आप्पा हा दोन्ही बाजूनी रोजच गौरव डॉक्टरांचा करत असतात. ते म्हणाले त्यांची ओपीडी सुरू झाली की डॉक्टरांच्या मनात धाकधूक होते की आप्पांचा कधी फोन येतो, पण त्यांचा फोन हा डॉक्टरांना सुद्धा धीर देणारा असतो. मी आज महत्वाची आनंदाची गोष्ट एवढ्यासाठी सांगतो की बऱ्याच लोकप्रतिनिधी म्हणा किंवा काम करणाऱ्या लोकांचे फोन आले की आपल्या मनात भीती वाटते आता किती डिस्काउंट मागतात, पण आप्पांच्या बाबतीत मी सांगतो कोविडच्या बाबतीत त्यांनी हे केलं. कोविडच्या बाबतीत आप्पांना फक्त एक फोन केला तर 10 व्हेंटिलेटर आप्पांनी त्या क्षणी आयुक्तांना सांगून हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिले होते. जेव्हा डॉक्टर आणि पेशंट यांचा समतोल साधला जातो तेव्हा असे चांगले रिझल्ट हे समाजामध्ये बाहेर येत असतात. नाहीतर आपण पाहतो की दोन्ही बाजू आहेत. पेशंट मृत झाला की डॉक्टरांच्या अंगावर येणारे लोक आहेत आणि त्याचं प्रमाण आता वाढत आहे. पण अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांना हात देणारे, डॉक्टरांना साथ देणारे आणि पेशंटलाही धीर देणारे असे लोक आहेत. म्हणून ही समाज व्यवस्था, आरोग्य व्यवस्था टिकून आहे. या सर्व डॉक्टरांचा ज्यांचा नामोल्लेख केला तर अडवाणी सरांना जवळपास 20-25 वर्ष या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कार्यक्षेत्र राहून त्यांनी सांगितलं की आप्पा तुमच्यासारखं 24 तास डॉक्टरांचे फोन चालू असतात. जसं विकेश म्हणाला की मी यांच्याकडून अपघात शिकलो तसं मीही डॉक्टर वाडवकरांच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा काम केलं. म्हणजे माझ्या वैद्यकीय क्षेत्राची सुरुवात ही पवना हॉस्पिटलच्या त्याही पेक्षा सेवाधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून झाली. त्यामुळं ग्रामीण भागातले रुग्ण आणि त्यांना कशा प्रकारे सेवा द्यायची याचं रोपटं त्यांच्या माध्यमातून वाढवता आलं, त्यांच्या मदतीनं काही काम करता आलं. पण या प्रकारचे कार्यक्रम होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं असतं की पुरस्कार छोटा असो मोठा असो, कारण आजकाल पुरस्कारांचा सुद्धा तिरस्कार वाटायला लागलाय. कारण कोणाच्या हस्ते पुरस्कार घ्यायचे, कशासाठी पुरस्कार घ्यायचे एवढं उपयोग पुरस्काराचं वाढलेलं आहे. पण असे जेव्हा चांगले प्रसंग असतात, असे जेव्हा चांगल्या गोष्टी असतात तेव्हा कोणाचा तरी हात आपल्या पाठीवर पडतो आणि आपल्याला काम करण्याची एक वेगळी ऊर्जा त्या निमित्ताने निर्माण होते. मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमातून एक वेगळा आरोग्य विभाग काढून त्याचं काम मंगेश चिवटे गेली अनेक वर्ष करतायत. तर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा जो पहिल्यांदा मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा कक्ष सुरू केला आणि ज्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होत्या ज्याला महात्मा फुले योजनेमध्ये अंतर्भूत नाही तर त्या योजनांसाठी सुद्धा एक सेपरेट सहाय्य या कक्षाच्या माध्यमातून निर्माण झालं आणि हाच वसा आप्पा सर्वांसाठी चालवत आहेत. मला वाटतं आजचा प्रसंग हा जास्त आनंदाचा आहे, बोलण्याचा नाही, तर आप्पांचा हात असाच काही जणांच्या डोक्यावर, काही जणांच्या पाठीवर आणि आमच्या सारख्यांच्या हातात राहो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आताच सरांनी, जोशी सरांनी सांगितलं ते माझे गुरु आहे आणि पवना सरांच्या माध्यमातून माझ्या डोक्यावर हात आहे. कारण त्यांच्या कॅज्युअल्टीमध्ये जेव्हा पहिला एक APIचा मी इंटुबेट केलं होतं तेव्हापासून सर मला डोक्यावर हात ठेवून कधीही फोन केला तर कोणत्याही पेशंटला मदत करण्यात आहे. आप्पांच्या विषयी एकच बोलायचं, जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये होतं, एकाच दिवसामध्ये एका रात्रीमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळं जवळजवळ 24 माणसाचा जीव जाणार होता. त्यावेळी रात्री 1:30-2 वाजता आप्पांना फोन केला आणि आप्पांनी
लगेच रायगडच्या ठिकाणी ऑक्सिजनची पूर्तता केली, जी खूप अशक्य गोष्ट होती. अप्पा त्या 24 जणांचा जीव एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये, एका तासाच्या आत करणार काम तुम्ही माझं केलं होतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी तुम्ही देवासारखे आहात. दुसरी महत्वाची गोष्ट, अप्पा तुम्ही फक्त माझ्या सोबत आहे म्हणून मी कोणत्याही केसमध्ये हात घालतो, नाहीतर शक्य नाही. अप्पांचा फोटो माझ्या केबिन मध्ये असतो आणि सर्वांना माहिती, अख्ख्या जगाला, कामशेत शहर आणि आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे की अप्पा म्हणजे डॉक्टर विकेश मुतांच्या जवळचा आणि त्यांच्या गळ्यातला ताईज आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागायचं नाही, गप आपलं काम करून जायचं आणि त्या पद्धतीने काम केलंय. अप्पा तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही मला MGPY हा बऱ्याच वर्षाचा पेंडिंग विषय तुमच्या मार्गे लावलेला आहे. त्याचबरोबर CM फंडाचाच मार्ग पण लावलेला आहे. तत्पूर्वी आता पुढचा सत्कार घेण्यासाठी मी KKR ॲम्ब्युलन्स आणि त्याचे पिंटू मानकर आणि बालेराव यांना विनंती करतो आणि त्यांच्या ॲम्ब्युलन्ससाठी तुम्ही त्यांना 50,000चा चेक त्यांना सुपूर्द करायचा आहे. सर्व डॉक्टरांना विनंती आहे की त्यांना मागील निलेश भाऊ पुढे या. निलेश भाऊ पुढे या. गणेश भाऊ तुम्ही पुढे या. गणेश भाऊ तुम्ही पुढे या. ते कुंभमेळ्यामध्ये जो ऍक्सिडेंट मध्ये जे पूल वाहून गेला होता त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आणि चांगलं काम एक ॲम्ब्युलन्स करता तो आमचा हा होता की ज्यांनी गावकर केलेली होती. तो सत्कार आपण नंतर घेणार आहोत. तत्पूर्वी यांच्या या सत्काराला त्यांच्या ॲम्ब्युलन्ससाठी आपल्याकडनं 50,000ची मदत आपण त्यांना देत आहोत. तरी त्यांना ते सर्व पुरस्कारार्थींना विनंती करतो की आपण पुढे फोटो ट्रॉफीस एक पुढे या. आपण एक फोटोग्राफ घेणार आहोत. फक्त पुरस्कारार्थी जे आहेत त्यांना 2 मिनिटं साहेब, 1 मिनिट डॉक्टर साहेब. चला मॅडम, चला मी तत्पूर्वी विशाल उडवण्याला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा शेवटचा जो कार्यक्रम असतो आभार प्रदर्शन मानायचं आहे.